ज्ञानदीप प्रज्वलित ठेवणारी प्रेरणादायी वाटचाल. हिमालयानेही आपल्या शुभ्रतेचा हेका सोडावा इतकं शुभ्र तुमचं व्यक्तिमत्व. श्रावण सरींसारखं बहर असणारा प्रेमाचा ओलावा, उत्तुंगला स्पर्श करणारं तुमचं व्यक्तिमत्व. हे असं व्यक्तिमत्व ज्युनियर कॉलेजला एक शिक्षक म्हणून रुजू झालं आणि नंदनगरीच्या शैक्षणिक पटलावर सुवर्ण अक्षरात एक नाव कोरलं गेलं. ते नाव म्हणजे आपण, सौभाग्यवती सुषमा मनीष शहा. सुषमा या नावातच अतिशय खोल अर्थ दडलाय. सुषमा म्हणजे प्रकृतीचं सौंदर्य, प्रकृतीचा मूळ स्वभाव म्हणजेच पोषण करणं. आजचा दिवस, आजचा क्षण हृदयाला भिडणार आहे. अनेक वर्ष शिक्षण क्षेत्राची अखंड सेवा करून विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या आम्हा शिक्षकांना मार्गदर्शन करणाऱ्या आणि समाजाच्या अंतःकरणात संस्काराचं चिरंतन दीप पेटवणाऱ्या आमच्या प्राचार्या सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या कार्याची उज्ज्वल परंपरा, त्यांच्या व्यक्तिमत्वाची तेजस्वी छटा, त्यांच्या मार्गदर्शनाची प्रेरणा आम्हाला सदैव मार्गदर्शक राहील. आदरणीय मॅडम यांचा जन्म नंदुरबार येथील सुसंस्कारित देसाई कुटुंबात झाला. त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण श्रीमती हिगो स्टॉफ हायस्कूल नंदुरबार इथंच पूर्ण झालं. विशेष म्हणजे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या ज्ञानसेवेची सुरुवात त्याच संस्थेत केली आणि अखेरपर्यंत संपूर्ण सेवाकाल याच विद्यालयात समर्पित भावनेनं पार पाडला. सौ सुषमा मॅडम यांनी आपल्या कार्यकाळात केवळ अध्यापनच केलं नाही, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अथक परिश्रम घेतला. त्यांची निष्ठा, समर्पण आणि संस्थेविषयीची अपार श्रद्धा यामुळं त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य या विद्यालयाच्या प्रगतीसाठी अर्पण केलं. त्यांच्या कार्यामुळं संस्था अधिक सक्षम आणि समृद्ध झाली. त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील. नोकरीच्या सुरुवातीला आपण प्रामाणिकपणे भौतिकशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका म्हणून अध्यापनाचं पवित्र कार्य सुरू केलं. तुमच्या अंगी असलेली दूरदृष्टी, नेतृत्व गुण, शिस्तप्रियता, शालीनता, सदाचार व प्रामाणिकपणा, संपर्क कौशल्य, विद्यार्थी प्रियता, समतोल स्वभाव, सर्जनशीलता, सामाजिक भान, कर्मठपणा व परिश्रमशीलता, काटकसर, समता, न्यायप्रियता, सांस्कृतिक व मूल्याधिष्ठित यामुळं संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ यांनी मुख्याध्यापिका तथा प्राचार्य पद देऊन खऱ्या अर्थानं पदाला न्याय दिला. परमेश्वराची अतिशय सुंदर निर्मिती आहात तुम्ही. अशा निर्मितीचा परिपूर्ण आकलन होणं सोपं नसतं. कारण माणूस समजून घ्यायचा असेल तर त्यापेक्षा वेगळी उंची असायला हवी असते. आणि मग आपण स्वीकारलं आणि साकारलं देखील एका शिक्षिकेमधून मुख्याध्यापिका. शाळा म्हणजे केवळ शिक्षणाचं केंद्र नसतं, ती असते संस्कारांची खाण. आणि या खाणीतूनच हिरे निर्माण करण्याचं काम करतं एक प्रभावी प्रशासन. शहरातली नामांकित व नावाखाली शाळेचे मुख्याध्यापक पद भूषवताना प्रचंड आव्हानं होती. परंतु विद्यार्थी घडवायचा, सुसंस्कृत करायचा हा ध्यास उराशी बाळगून नियोजन, दूरदृष्टी, अविरत संस्था हितार्थ विचार, शिक्षकांवर प्रचंड विश्वास आणि संस्थेचा पाठिंबा या बळावर आपण वाटचालीला सुरुवात केली. आपण पद स्वीकारल्यानंतर शाळेच्या प्रगतीला एक नवा आयाम मिळाला. जिल्ह्यात प्रथम सूर्यनमस्कारासारखा उपक्रम आपण सुरू केला, ज्यात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाचं स्वप्न आपण पाहिलं. याची देखील दखल सह्याद्री दूरदर्शन वाहिनीने घेतली आणि शाळेचा गौरव वाढला. प्राचार्या सुषमा शहा मॅडम मुळातच विज्ञान विषयाच्या प्राध्यापिका असल्यामुळं सायन्स लॅब हा तुमचा जिव्हाळ्याचा विषय होता. अतिशय स्वच्छ, अद्ययावत, सर्व सोयी सुविधांनी युक्त भौतिकशास्त्र, जीवशास्त्र व रसायनशास्त्र विषयाच्या प्रयोगशाळा शाळेच्या अध्यक्षांच्या सहकार्यानं तुमच्या नेतृत्वाखाली उभारल्या गेल्या. काळाच्या पाऊलखुणा ओळखत काळाचं बोट धरून चालण्याचं शहाणपण आहे हे तुमच्या चौकस बुद्धीने हेरलं आणि विद्यार्थ्यांसाठी अतिशय प्रशस्त, वातानुकूलित, जिल्ह्यातील एकमेव अशी अटल टिकलिंग लॅब तुमच्या नेतृत्वाखाली आपल्या जिल्ह्याला, आपल्या शाळेला मिळाली. विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिलं जात आहे,
तरी देखील आपला विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे पडू नये म्हणून जेईई, नीट व एनडीए यासारख्या परीक्षांचा पाया शालेय जीवनातच समृद्ध व्हावा यासाठी विद्यार्थ्यांना तुमच्या वडिलांच्या नावानं श्री प्रभाशंकर देसाई फाउंडेशन या नावानं आपण पीटीएफ ही स्पर्धा परीक्षा सुरू केली. श्रीमती हिगो श्रॉफ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे विज्ञान विषयाचं धवल यश सर्वश्रुत आहे. आदरणीय प्राचार्य आपल्या नेतृत्वाखाली विद्यालयानं राष्ट्रीय स्तरावर विज्ञान प्रदर्शनात, इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात अनेक वेळा राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केलं. उल्लेखनीय अभिनंदन स्तुत्य बाब म्हणजे राष्ट्रीय स्तरावर विज्ञान प्रदर्शनात विद्यालयाची भारत मंडपम या ठिकाणी निवड झाली. विज्ञान नाटिका व विज्ञान मेळावा यात देखील विद्यालयानं राज्यस्तरावर क्रमांक पटकावला. विद्यालयाच्या व कनिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाची कामगिरी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू, क्रीडा शिक्षकांनी तयार केले. याचं संचित म्हणजे स्पोर्ट्स कोट्यातून असंख्य माजी विद्यार्थी शासकीय सेवेत उच्च पदांवर कार्यरत आहेत. हल्लीच विद्यालयातील जान्हवी हेगडे या विद्यार्थिनीची इंटरनॅशनल रोल बॉल वर्ल्ड कप साठी केनिया देशातील नैरोबी या ठिकाणी निवड झाली होती. या विद्यार्थिनीनं या स्पर्धेत उत्तम कामगिरी केली. जवळबॉल राष्ट्रीय खेळाडू वंश त्रिवेदी याचा मागील महिन्यातच संसद भवनात सन्मान करण्यात आला. सिंगापूर इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय फ्लॉवर बॉल स्पर्धेत राजेश माळी यांचा समावेश होता. ओम दिनेश चौरे यांची देखील राष्ट्रीय दौलत इनलाइन्स हॉकी स्पर्धेसाठी निवड झाली. स्काउट गाईड, RSP विभाग यांची कामगिरी देखील तुमच्या कालखंडात राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचली आहे. स्काउट व गाईडमध्ये दरवर्षी विद्यार्थी राज्य पुरस्कार व राष्ट्रपती पुरस्कार पर्यंत मजल मारत आहेत. तुमच्याच नेतृत्वात 2008 पासून इंटरनॅशनल सायन्स ऑलिम्पियाड अभियान सुरू आहे. तुमच्याच कार्यकाळात डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा सुरू करण्यात आली. या परीक्षांचा फायदा विद्यार्थ्यांच्या 12वी नंतर होणाऱ्या जेईई, नीट, बीट्स, जिपमेर, CUET, पेरा, CET, VIT, सी फाउंडेशन स्पर्धात्मक परीक्षांसाठी होतोय. आदरणीय प्राचार्य, शैक्षणिक वर्ष 2008 पासून प्राचार्य पदाची जबाबदारी आल्यावर इयत्ता 10वी व 12वीच्या परीक्षेचा निकाल प्रथम येण्याचा मान तुमच्या कार्यकाळात शिक्षकांच्या मार्गदर्शनानं विद्यार्थ्यांनी सातत्यानं मिळवला. गेल्या काही वर्षात 100 पैकी 100% गुण प्राप्त करून विद्यार्थी प्रथम आलेत. कर्तृत्वाची, प्रामाणिकतेची आणि समाजाप्रती असलेल्या संवेदनशीलतेची पावती तथा बालकांच्या हक्कांचं संरक्षण, त्यांच्या पुनर्वसनासाठी योग्य निर्णय आणि न्याय देण्याची जबाबदारी म्हणून आपली जिल्हा बाल न्याय मंडळावर नियुक्ती झाली. आपल्या नेतृत्व गुणांची, संघटन कौशल्याची आणि विद्यार्थ्यांमध्ये मूल्यसंस्कार रुजवण्याच्या कार्याची योग्य दखल आपली जिल्हा गाईड सहाय्यक आयुक्त म्हणून निवड झाली. आपल्या कार्यकाळात गाईड चळवळीला नवं बळ मिळालं आणि अनेक विद्यार्थिनींना प्रेरणा मिळाली. तुमचं कर्तृत्व आणि धडाडीमुळं शाळेची गुणवत्ता उंचावली. शिस्त, नियोजन आणि कठोर परिश्रम यांचा सुंदर संगम त्यांच्या कार्यशैलीत दिसून येतो. यामुळे शाळेला जिल्ह्यातील प्रथम ISO नामांकन प्राप्त झालंय. तुमच्याच नेतृत्वाखाली आपल्या शाळेने जिल्ह्यातील पहिली सर्व शाळा होण्याचा मान मिळवलाय. तुमच्याच कार्यकाळात विद्यालयाला नगरपालिकेमार्फत स्वच्छता दूत पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. शाळेत शिस्त व स्वच्छतेचे उपक्रम राबवल्यामुळं जिल्हा स्तरावरील स्वच्छता विद्यालयाचा पुरस्कार देखील आपल्या शाळेने तुमच्याच नेतृत्वात प्राप्त केलेला आहे. मागील वर्षात गांधी तीर्थ जळगाव यांचा स्वच्छता विद्यालय पुरस्कार देखील प्राप्त केलाय. आपल्या समर्पित कार्यामुळं, उत्कृष्ट अध्यापन पद्धतीमुळं आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या निस्वार्थ भावनेमुळं आपणास ऑल इंडिया माळी समाज यांच्यातर्फे सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झालाय. सावित्रीबाई फुले यांच्या नावानं दिला जाणारा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळवणं ही अत्यंत अभिमानास्पद आणि गौरवाची बाब आहे. आपल्या नेतृत्व गुणांचं मूल्यांकन करून आपल्या समर्पित भावनेला योग्य न्याय देणारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या मार्फत नाशिक विभागीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार आपणास प्रदान करण्यात आला. ही विद्यालय व संस्थेसाठी गौरवाची बाब आहे.
आपल्या शिक्षण क्षेत्रातील मानाचा व प्रतिष्ठेचा सर्वोच्च पुरस्कार तसेच जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानाची व गौरवाची बाब म्हणजे आपणास महाराष्ट्र शासनाचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झाला. सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याची प्रेरणा जपत आपण शिक्षण क्षेत्रात दिलेलं मोलाचं योगदान खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. आदरणीय प्राचार्यांनी आयुष्यभर ज्ञानरूपी दीप प्रज्वलित केला, विद्यार्थ्यांच्या भवितव्यास आकार दिला, शिक्षकांच्या कार्याला नवी दिशा दिली आणि समाजाच्या मनात संस्काराची सुवासिक बाग उमलवली. तुमच्या कार्यकाळात शेकडो यशोगाथा फुलल्या. तुमच्या विचारातून असंख्य स्वप्नांना पंख मिळालं. सेवानिवृत्ती हा शेवट नाही, तर हा जीवनाच्या नव्या प्रवासाचा आरंभ आहे. तुमच्या आयुष्याचा पुढील अध्याय आरोग्य, आनंद आणि समाधानानं उजळून निघो या मनपूर्वक शुभेच्छा.